नमस्कार श्रोते हो, आज 25 एप्रिल म्हणजेच जागतिक हिवताप दिन. जगभरात हा दिवस साजरा करण्यामागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे मलेरिया किंवा हिवताप या आजाराला मुळापासून नष्ट करणं. यंदाची थीम आहे, आता आपण हिवताप संपवू शकतो आणि तो आपण संपवलाच पाहिजे. श्रोते हो, हिवताप हा केवळ ताप नाही, तर तो वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव घेणा ठरू शकतो. मादी ॲनाफिलिस डास ही चावल्यामुळे प्लाझ्मोडियम नावाचा परजीवी आपल्या रक्तात जातो आणि आपल्या लाल रक्तपेशींवरती हल्ला करतो. यामुळं रुग्णाला थंडी वाजून ताप येणं, डोकेदुखी, उलट्या यासारखी लक्षणं जाणवतात. आपल्या महाराष्ट्रातील 80,000 आशाताई हिवताप विरुद्धच्या लढाईमध्ये याच खऱ्या योद्ध्या आहेत. श्रोते हो, लक्षात ठेवा, प्रत्येक तापाची तपासणी हीच हिवताप मुक्तीची पहिली पायरी आहे. जर कुणाला ताप असेल तर त्वरित आपल्या आशाताईंशी संपर्क साधा. हिवताप रोखण्यासाठी फक्त औषधोपचारच पुरेसे नाहीत, तर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. आपल्या घराभोवती पाणी साचूच देऊ नका. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा. झोपताना नेहमी मच्छरदाणीचा वापर करा. पूर्ण कपडे वापरा, जेणेकरून डास चावणार नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे हिवताप आढळल्यास डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा कोर्स मध्येच सोडू नका. कोर्स अपूर्ण ठेवल्यास हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. श्रोते हो, भारत आता हिवताप मुक्तीच्या अगदी जवळ आहे. नवीन लसी आणि आधुनिक तपासणी पद्धतींमुळे आपण हे युद्ध नक्कीच जिंकू शकतो. चला तर मग, जागतिक हिवताप दिनी आपण संकल्प करूया, आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि हिवताप मुक्त महाराष्ट्र घडवूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.